नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. डोंगरी महोत्सवाचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ. नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. तहसीलदारांच्या पासवर्डचा गैरवापर करून तलाठी ग्रामसेवकांनी हडपला अतिवृष्टीचा निधी. आणि कागलचे माजी आमदार संजय घाडगेंचा मुलासह भाजपमध्ये प्रवेश. कागलमधील राजकीय समीकरण बदलणार. आता पाहूयात सविस्तर वृत्त. साताऱ्यात कोयना डोंगरी दौलत महोत्सवाचा शुभारंभ पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि 5 शेतकरी कुटुंबांच्या हस्ते झाला. डोंगरी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान आणि माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे 15 ते 17 एप्रिल असा 3 दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून पुढील वर्षी कोकण, खानदेश, विदर्भातही हा महोत्सव होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव याचा शुभारंभ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानं आता या ठिकाणी झाला. आम्ही उद्घाटन समारंभाला भाषणबाजी, मोठ्या मान्यवरांना बोलवून उद्घाटनाचा कार्यक्रम असा न करता या विभागातल्या 5 शेतकऱ्यांच्या उभयतांच्या हस्ते आम्ही आता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. तसंच 5 शेतकऱ्यांचा उभयतांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे. आम्ही फनफेअर जो मेला भरवलेला आहे त्याचंही उद्घाटन छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या ठिकाणी आम्ही करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारे या महोत्सवाचं सगळं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 3 दिवस हा कोयना दौलत डोंगरी महोत्सव या तालुक्यामध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, महिलांच्या बचत गटांचे वेगवेगळे पदार्थांची विक्री स्टॉल आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल, फनफेअर म्हणजे मेला मुलांच्यासाठी, कोयना नदीमध्ये सांगवड पुलाजवळ वॉटर स्पोर्ट्स, परत या डावरीच्या डोंगरावरती पॅराग्लायडिंग, या ठिकाणी हॉर्स रायडिंग, बग्गी, इलेक्ट्रिकल बग्गी राईड, असं वेगवेगळे प्रकारचे अनुभव डोंगरी भागातल्या लोकांना, ज्यांना शहरात जाऊन ह्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही, त्यांना इथं तो अनुभव देण्याचा एक प्रयत्न आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि आमच्या पर्यटन विभागाच्या वतीनं केलेला आहे. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामधील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच देण्यात आले आहेत. नगराध्यक्षांनी जर गैरवर्तन, भ्रष्टाचार केला तर त्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार सदस्यांनाच असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी 2/3 सदस्यांची तक्रार किंवा एकमत असणं आवश्यक आहे. जालन्यात तहसीलदारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून अतिवृष्टी, गारपीटचे अनुदान तलाठी ग्रामसेवकांनी हडपल्याचा गैरप्रकार समोर आलाय. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली असून लवकर याचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी 1550 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यात जवळपास 13.5 लाख शेतकरी लाभार्थी आहेत. मात्र यात बोगस शेतकऱ्यांच्या नावे निधी हडपल्याच्या तक्रारी घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील प्राप्त झाल्या होत्या. घनसावंगी आणि अंबड या 2 तालुक्यामध्ये साधारणतः 80 गावांची तपासणी समितीने पूर्ण केलेली आहे. साधारण किती अनुदान मिळाले, वाटप झाले किंवा काही शेतकऱ्यांना? 8 GR मध्ये 12,26,000 लाभार्थी होते आणि प्राप्त जो निधी होता तो 1100 कोटी होता. त्याच्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना साधारणतः 983 कोटीचा जो निधी आहे तो DBTद्वारे त्यांच्या खात्यावरती वाटप झालेला आहे. आणि सध्या 5 सप्टेंबर 2024 आणि 10 डिसेंबर 2024 ह्या 2 GR मध्ये 448 कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. तर त्याच्या याद्या अपलोड करून तो निधी वाटप करण्याची कारवाई चालू आहे. सर, अंतिम अहवाल कधी येईल? समितीला साधारणतः अजून 1 महिना हा कालावधी लागेल चौकशी पूर्ण करण्यासाठी.
राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आपल्या मुलासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन आज मुंबईत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. घाटगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत कागलमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील आडूर गावच्या हद्दीत सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्य तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. गोव्यातून मध्य प्रदेशचे लेबल असलेला हा टेम्पो गुजरातच्या दिशेने जात होता. या कारवाईत बडोदा आणि गुजरातमधील दोघांना अटक करण्यात आली असून सुमारे 56,30,000 रुपयांची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दारूबंदी असणाऱ्या गुजरातमध्ये कोल्हापूर मार्गे बनावट दारूची सातत्याने वाहतूक होत असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. डिझेल अभावी गोंदियातील बाई गंगाबाई रुग्णालयाच्या 3 रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांना शारीरिक मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय. रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या 6 महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाने तो उपलब्ध न केल्याने 3 रुग्णवाहिकांसह जिल्ह्यातील 2 रुग्णवाहिका जागेवर उभ्या आहेत. रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची खास करून गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांना मोठा त्रास होतोय. येत्या 8-10 दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील 56 रुग्णवाहिकांची चाके ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कडे 3 रुग्णवाहिका BJW हॉस्पिटलला उपलब्ध आहेत, पण मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे इथे इंधनला लागणारा पैसा पुरवठा इथे कमी असल्यामुळे आम्हाला त्या उभी ठेवावे लागत आहे. शासनाकडनं आपल्याला फार कमी प्रमाणात त्याचे पैसे पुरवले जातात. 250 रुपये पर पेशंट असं आहे आपल्याकडे, पण त्याची सुद्धा सोय मागच्या 6 महिन्यापासून आपल्याला आली नाही. इथून बरेच जे ड्रॉपबॅक फॅसिलिटी आहे त्यासाठी इथून चिचगड, सालेकसा, तिरोडा असे लांब पल्ल्याचे पेशंट आपल्याला इथनं सोडावे लागतात, ज्याचं 250 रुपयात सोडणं पॉसिबल नसतं. तर आम्हाला थोडं मुबलक प्रमाणात 250वरनं थोडी पैशांची वाढ झाली पाहिजे अशी विनंती आहे सरकारकडे. आणि अनुदान दरवेळेस रेग्युलर बेसिसवर मिळालं तर आमच्यासाठी ह्या सोयी पूर्णपणे पेशंटला देणाऱ्या किंवा रुग्णांना द्यायला फार जास्त मदतीस होतील. शिवपाणंद शेत रस्ता चळवळीने शेत रस्त्याच्या 21 मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे राज्यव्यापी जलत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दिनांक 21-22 मे रोजी आझाद मैदानावर मुंबई येथे हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती पाणंद शेत रस्ता चळवळीच्या सुप्रिया साकोरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे. आज पाणंद शेत रस्ता नसल्याने राज्यभरात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं साकोरेंनी यावेळी सांगितलंय. शिवरस्त्याचं पाठीमागच्या महिन्यामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सूचना दिल्या की सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जशा पद्धतीचे रस्ते खुले झाले तसे महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावेत
पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचं कामकाज चाललेलं दिसत नाही. शासन निर्णय हा फक्त कागदापुरता मर्यादित राहिला. त्याच्यामुळे आज जे काही शेती जाण्यासाठी जो मेन रस्ता लागतो तोच जर नसेल तर शेतकऱ्यांनी शेतमालाची आपली ने-आण कशी करायची, यासाठी आमची संघटना शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही. यामुळे आम्ही 21-22 एप्रिल रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत शेत रस्ता चळवळी संदर्भातल्या त्या मागण्या आमच्या जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण स्मशानभूमीत सरणावर झोपून आंदोलन करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे. कारभारी मसलेकर असं या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचं नाव असून महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पाळलं नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने चक्क सरणावर झोपून राज्य सरकारचा निषेध केलाय. आज या ठिकाणी मौजे केळी गव्हाण या ठिकाणी आम्ही स्मशान आंदोलन करत आहोत आणि या स्मशान आंदोलन करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आम्ही आतापर्यंत बरेचसे आंदोलनं शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 7/12 कोरा व्हावा यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी जे काही मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही 100% शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू. परंतु त्या ठिकाणी ते आपलं वचननामा विसरलेले आहे आणि त्यांना वारंवार आठवण करून देऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला नाही. आणि म्हणून आम्ही आता या ठिकाणी जिथं जीवनातलं अंतिम सत्य असतं आणि शेवटी माणसाला जिथं जावं लागतं त्या ठिकाणचं हे शेवटचं आणि सरकारला या ठिकाणी सरकारचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी हे स्मशान आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये जर आम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळाली नाही तर या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी सर्व सीता वगैरे नसलेली आता या ठिकाणी एक सरकारने आमच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अन्यथा या ठिकाणी येऊन आमच्या शेतीला आगडी द्यावा अशी आमची या ठिकाणची या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील टोकवाडी येथील ग्रामस्थांनी बैलगाडी मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू केलंय. टोकवाडी हेलस ते माळकिनी हा पाणंद रस्ता लोकसहभागातून होत आहे. मात्र हा रस्ता करताना ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मंठा तहसीलदारांनी या अडचणी सोडवाव्या अशी मागणी करत अडचणी दूर होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गदारोळ प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच श्री विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. त्यांच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबिले यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेत पुढील 3 वर्षासाठी त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंचकार्य करण्यासाठी निलंबित केलंय. तसंच पैलवान महेंद्र गायकवाडने दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्यावरील बंदीची कारवाई ही शिथिल करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. आम्हाला माहिती असेल की आपण 2 फेब्रुवारी रोजी आपल्या अहिल्यानगरला मराठा केसरी स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसरी स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोड आणि सुरज राक्षी कुस्ती झाली आणि त्या कुस्तीच्या पंचाच्या निर्णयावर खूप वादन निर्माण झालं होतं आणि वादन निर्माण झालं असताना त्यानंतर 15 दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात एक समिती नियुक्त केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल 28 फेब्रुवारी रोजी श्री विलास कथुरे सरांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच नितेश काबिले की जे जो मॅटवरती प्रत्यक्ष काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कथुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पंच नितेश काबिले याच्यावरती 3 वर्षाची निलंबनाची कारवाई केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरुड मंडप पुन्हा एकदा उभारण्यात येतोय. काही महिन्यांपूर्वी 150 वर्षांहून अधिक असलेला लाकडी गरुड मंडप वाळवी लागल्याने उतरवण्यात आला होता. आता या गरुड मंडपाची पुनर्बांधणी सुरू झाली असून त्यासाठी खास कर्नाटकातून आणलेल्या सागवानापासून भले मोठे खांब उभारण्याचं काम आता सुरू झालंय. हे लाकडी खांब पुढचे 150 वर्षे टिकून राहावे यासाठी त्याला लिनसाईड ऑइल लावण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणेच हा गरुड मंडप पाहायला मिळणार आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्राकारातील ऐतिहासिक अशा गरुड मंडपाची पुनरुभारणी सुरू झाली. हा गरुड मंडप म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पालखी सोहळ्यानंतर ज्या सदर सिंहासनावरती विराजमान होते त्या सदर सिंहासनाभोवती उभारलेला लाकडी मंडप. हा मंडप साधारणपणे 1839 साली छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या कालखंडात करवीरचे पॉलिटिकल एजंट दाजी पंडितराव यांच्या उपस्थितीखाली यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला होता. या गरुड मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला आई अंबाबाई मंदिर प्राकारात पालखी सोहळ्यासाठी बाहेर येते त्या वेळेला या सदर सिंहासनावर विराजमान होते. वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेला याच गरुड मंडपामध्ये झोपाळा बांधून करवीर निवासिनीची हिंदोळा पूजा केली जाते. एकूणच मंदिराच्या नित्य आणि नैमित्तिक अशा दोन्ही उपचारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा गरुड मंडप कोल्हापूरकरांसाठी एक सन्मानाचं आणि त्याचबरोबर भावबंध असणारं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.